श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. ताई, मी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला सगळ्यांशी भेट घेते आहे, कारण की मी खूप बिझी होती काही दिवस. थोडी माझी तब्येती बरी नव्हती, माझ्या मुलीची तब्येती बरी नव्हती, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली होती. आणि आज चालले आहेत मुगाचे आप्पे. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, जिरं आणि मूग त्या दिवशी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मोड आले आहेत मस्तपैकी मुगाला. आणि मी त्याचे आप्पे, हे बघा आप्याचं बॅटर आता तयार झालं आहे. आणि त्याच्यामध्ये मी मगाशी रवा टाकायला विसरली होती, तर आता मी त्याच्यामध्ये बारीक रवा टाकत आहे. बारीक रवा टाकल्यावर ना त्याची बँडिंग जरा चांगली होते. फक्त तुम्ही मुगाचे कराल ते चिटकणार, ते प्रॉपर नाही बसणार, प्रॉपर होणारच नाही. त्याच्यामुळे मग रवा टाकायचा. रवा टाकून झालं त्या बॅटरमध्ये. माझ्याकडे भाज्या फारशा नव्हत्या, पावसामुळे फारशा भाज्या ठेवण्यातही काही हे नसतं. जसे आणले तसे केले आणि जेवढे भाज्या होत्या तेवढे मी टाकायचा प्रयत्न केला. आणि ताईंना हा चॉपर ना बरं पडतं. अगदी बारीक काही करायचं असेल ना तर मी ह्या चॉपरमध्ये करते, नाहीतर मग डायरेक्ट मग आपण सुरीनेच कापून घेतो. हे बघा ताईंना किती मस्त बारीक झालं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण टाकलं हे बीट, गाजर, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सुरीने चिरली गेलेली आहे. ही बघा मस्तपैकी कलरफुल असं ताईंनं हे मस्तपैकी दिसत आहे, एकदम कलरफुल. त्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकले, हळद टाकते, मसाला, धने जिऱ्याची पूड. आणि हे तर बॅटर मस्तपैकी एकजीव करून घेऊया आपण. एकदम कलरफुल असं दिसत आहे ताईंना, खूप अट्रॅक्टिव्ह असं दिसत आहे त्याच्यामध्ये. मला माफ करा ताईंनो, मी भरपूर दिवसांनी तुमची भेट घेत आहे. आज मी आता आमची मुलाची गडबड आहे डीमार्टला. आता आम्ही डीमार्टला जाणार आहोत आणि मला मुलीला ऑनलाईनकडे जाणार आहोत मी. आणि मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे आपण आप्पे केले होते. तर हे बघा, इथे मी आप्पे केले, हे आप्पे झाले. आणि ही इथे चटणी झालेली आहे. आणि आता मला थोडीशी आवरावर करायची आहे. थोडं खाऊन घेतो, आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग लगेच आपण डीमार्टची शॉपिंग करायला. तुम्ही म्हणाल ताईंनो, तुझ्याकडे आज एवढं ऊन का आहे? पण नाही ताईंनो, हा आजचा व्हिडिओ नसून हा 2 दिवसा अगोदरचा व्हिडिओ आहे. कारण ह्या गडबडीमध्ये मला आणि थोडंसं वायफायचा पण इश्यू असल्यामुळे मला तुमच्यापर्यंत ब्लॉग पोचवता येत नव्हते. खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते. आणि आता मी डीमार्टला गेलो आहे. हे बघा ताईंनो, डीमार्टला गेल्यावर एकदम कलरफुल ना, काय म्हणजे घरात सगळ्या वस्तू असतानाही आपण का तिथे अट्रॅक्ट होतो कलरफुल बघून. कलरफुल सगळं जे असतं ना ते बघून आपण लोक अट्रॅक्ट होतो. पण शेवटी आपल्यावर आपला कंट्रोल असायला हवा. आपल्याला जेवढं हवे, ज्याची आपल्याला गरज आहे तेच आपण घ्यायला हवं. मी एक बेडशीट घेतली आहे ताईंनो, मी तुम्हाला नंतर दाखवीलच. नंतर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये जे जे मी सामान घेतलं आहे ते नंतर तुम्हाला मी दाखवले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेलच काय काय मी सामान घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला डीमार्टमध्ये गर्दी असल्या कारणाने, पावसाळ्यामध्ये ना ताई सगळीच लोक सामान घ्यायला येतात. कारण की जो तो 1-2 महिन्याचं नाही, शक्यतो आपण 2-3 महिन्याचं असं सामान घेऊन टाकतो. कारण की पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला सारखं बाहेर जाता येत नाही. त्याच्यामुळे आपण एकदाच जे काय असेल ते आपण बाय करतो. डीमार्टमध्ये त्या दिवशी ठीकठाक गर्दी होती, एवढी म्हणता येणार नाही. तरी पण सामान 2-3 महिन्याचं असल्यामुळे मला तेवढं शूट करता आलं नाही. ब्लॉगमध्ये तेवढं मला टाकता नाही गेलं.
आणि हे बघा ताईंनो, आता आम्ही घरी येऊन हे सगळं बघा काचेचं भांडं घेतलं आहे, काचेचा डब्बा, जेणेकरून मला जी शाई आहे, मी दुधाचं शाईचं तूप काढते ना, त्याच्यामुळे मी हा काचेचा डब्बा घेतला आहे. मुलांनी हे 2 त्यांच्यासाठी दूध पिण्यासाठी मग घेतलेले आहेत. आणि हँडवॉश आहे. आणि तिकडे ताईंनी ते पिशव्या आहेत, डीमार्टच्याच बाहेर डस्टबिनच्या पिशव्या होत्या, पिशव्या देणाऱ्या बायका होत्या, त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत. आणि हे आपलं बाथरूममध्ये लावण्यासाठी. आणि मुलांनी ना ताईंनो भरपूर असं खाऊ घेतलेलं होतं आणि आम्ही पण म्हटलं जाऊ दे, घेऊ दे. आता 2-3 महिन्यांनी गेल्यानंतर मुलांनी जर घेतला असेल तर ठीक आहे ना, काय हरकत आहे, जाऊ दे. आत्ता नाही एन्जॉय करणार तर कधी करणार. तुम्ही बघाल ना तर अर्धं सामान तर मुलांच्या खाऊनीच भरलेलं आहे. आणि हे ब्रश घेऊन ठेवते ताईंनो, आता 2 महिने असतात ब्रश घेऊन ठेवते. 2 महिन्यांनी आम्ही एकदा जातो डीमार्टला, मग ते ब्रश लागतात. आणि हा बादशाह मसाला घेतला आहे मी, म्हणजे जसं बादशाह मसालाही चांगलाच आहे, मी ॲव्हरेजचा नेहमी घेते, पण बादशाह मसाला घेतल्या कारणाने म्हणजे की थोडा तो ह्याच्यामध्ये होता, बाय 1 गेट 1 मध्ये होता. आणि बादशाह ॲव्हरेज हा चांगलाच मसाला आहे, टेस्टलाही चांगला आहे. हे बघा ताईंनो, सगळे खडे मसाले आणि हळद ही सगळी एका साईडला ठेवली आहे. आणि ह्या साईडला मी पूर्ण खाऊचं ठेवलं आहे, जेणेकरून मला कसं एकाच डब्यामध्ये सगळं टाकता येईल. गुलाबजामचाही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल, ब्लॉगमध्ये दाखवेल. जे जे आणलं आहे ते ब्लॉगमध्ये सगळं येणारच आहे ताईंनो. हे ड्रेनेजचं पावडर आहे, आपल्या बेसिंगमध्ये आणि बाथरूममध्ये मी महिन्यातून एकदा तरी टाकते. ऑलरेडी माझ्याकडे 2 असल्या कारणाने मी एकच घेतली आहे. आणि हिंग घेतला आहे. हिंग मी शक्यतो जेवणामध्ये, सगळ्या जेवणामध्ये माझा हिंग असतोच. तुम्ही बघतच आहात सगळे माझे ब्लॉग रेसिपीमध्ये की हिंग मी सगळ्या रेसिपीमध्ये वापरतेच. हे बिस्किट वगैरे आणले आहे कारण की कसं आता पावसाळ्याची दिवस असणार आहे, त्याच्यामुळे कसं की पाऊस आल्यावर गरमागरम दूध, चहा, बिस्किट हे सगळं होणारच आहे. वेफर, उपास वगैरे असल्यावर मधीच वेफर वगैरे खायला वगैरे लागलं तर शक्यतो मी उपवास करत नाही, कारण की माझी मुलगी लहान असल्या कारणाने माझे उपवास जास्त होत नाही. आणि हे बघा ताईनं सुहाना मसाला मी ग्रेव्हीमधलं घेऊन ठेवते, जेणेकरून पटकन आपलं कधी पाहुणे आले, कोणी आले किंवा काही पटकन करायचं असेल तर आपल्याला मदत होते त्याच्यामुळे मी ते. आणि तुम्हाला सांगते ना, अगदी 4 गोण्या आमच्या भरल्या आहेत, त्या 2 आणि त्या बारक्या पिशव्या, असे 4 आमचे भरले, पिशव्या पूर्ण भरलेल्या होत्या. हे आमच्या साहेबांचा डिओ, ते डीमार्टला घेतल्यावर 1-2 डिओ त्यांचं असतंच. आणि हा खमण ढोकला ना मी रेडीमेड घेतला आहे, इन्स्टंटवाला. बघू आता तुमच्यासमोर मी कधी रेसिपी ती दाखवते, गुलाबजाम आणि खमण ढोकल्याची लवकरच दाखवील. आता आणला आहे म्हणून दाखवील. हे चणे थोडे आणले आहेत, कारण की चणे चांगले असतात ना खाण्यासाठी म्हणून. आणि पावसातनं जरा बरे वाटतात. आणि महिन्यातनं मी चणे भरतेच. ही पितांबरी ऑलरेडी माझ्याकडे एक पितांबरी असल्या कारणाने मी एकच पितांबरी घेते. ही दंतकांती, ॲक्च्युली माझी मुलं कोलगेट वापरतात, ॲक्च्युली मी दंतकांती वापरते. पण मुलांना विचारलं तर मुलं म्हटली की मम्मी आम्हाला पण दंतकांती हे कोलगेट नको. आणि ही परवडते ताईंनो कोलगेटपेक्षा, आणि आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे. मैदा मी शक्यतो घेत नाही, कधीच डीमार्टमधून घेत नाही. पण पावसाळ्याचे दिवस आहे, कधी काय वाटलं मुलांना बाहेर काही खाण्यापेक्षा म्हटलं घरातलं काहीतरी दे. आणि माझं डोक्यामध्ये मी तसं ठेवलं आहे, मला मैद्याचं काहीतरी चांगलं जसं बनवायचं आहे, मी ते तुम्हाला नक्कीच शेअर करेन. आणि मकाणा घेतला आहे माझ्या मुलीला पेझेमध्ये वगैरे टाकण्यासाठी आणि आपल्यालाही खाण्यासाठी. मकाणा चांगला, लापसी पण आणली आहे. आणि ह्या गोळ्या ज्या आणल्या आहेत ना छोट्या छोट्या, त्या अशाच मध्ये खाण्यासाठी. बारीक रवा आणला आहे ताईंनो. पोहे, हे पोहे आणलेत अर्धा किलो. आणि हुक आणले ताईंनो. आता आपल्या भाड्याचं घर असल्यामुळे आपण काही खिळे वगैरे टोचू शकत नाही, त्याच्यामुळे मग हे हुक बरे पडतात. आणि स्वस्त होते, 59 रुपीजला होते. आणि ताईंनो मी हे रिफ्लेक्टचं ना खूप चांगलं लिक्विड आहे,
म्हणजे जिथे विम आहे ना तिथेच हा आहे. का मला तरी काय असं फरक वाटत नाही, भांडी घासताना मला काही फरक वाटत नाही. जो त्याच्यामध्ये हे आहे ना ते त्याच्यामध्ये. आणि ह्या टायमाला मी नाचणी घेतली आहे. तुम्ही मला पावसाळ्यामध्ये नाचणी गार, पण ताईनं नाचणी कॅल्शियमयुक्त आहे त्याच्यामुळे मी ती घेतली आहे. कारण की कॅल्शियम माझ्यामध्ये, माझ्या मुलीमध्ये जास्त प्रमाणात मला हवे. आणि घरामध्ये एकूणच चांगली, शक्यतो आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्ही नाचणी, बाजरी, ज्वारी हे प्रकार आमच्याकडे नसतात. जास्त करून तांदूळच वापरला जातो. पण आजकालच्या वातावरणाच्या दृष्टीने, आजारपणा जी वाढली आहे त्या दृष्टीने मी तर प्रेफर करेल की सगळ्यांनी सगळंच खावं. आणि ही एक आणि ही ताईनं मी साखर घेतली आहे. हे बघा किती केजी आहे, 3.148 ही साखर घेतली आहे. आणि ती गोण संपली, आता ही गोण घेतली आहे. मसूरची डाळ, शेंगदाणे, तुरीची डाळ, हे सगळं ताई मी 2-2 महिन्याचं घेऊन ठेवलेलं आहे, जेणेकरून परत आता 2 महिने तरी डीमार्टचं तोंड नको बघायला. आणि ही चवळी मिस्टरांची फरमाईश होती की चवळी घे म्हणून. आणि हे सोयाबीन घेतले. ही आपली भाजलेली चण्याची डाळ आहे, जी चटणीमध्ये नाही तर कुठल्या काही चिवड्या वगैरेमध्ये टाकण्यासाठी. कारण की पावसाळा असल्यामुळे घरगुती मी काहीतरी करणार आहे. मी लाह्या पण घेतल्या आहेत. आणि हे बघा ताईंनो, नारळ ना एवढे मस्त मिळाले आहेत ना मला. 31 रुपयाला एक नारळ भेटला आहे, खूप छान मोठे मोठे. आणि हे शेवया ताई, हे मला कंपल्सरी घ्यावंच लागतं शेवया, कारण की मुलांची फरमाईश असते सारखी खिचडी. तर आमच्याकडे शेवया तर कंटिन्यू आमच्याकडे बनतात. ही मुगाची डाळ घेतली आणि मुगाची डाळ पण भरपूर घ्यावी लागते आमच्याकडे. खिचडी पण, मुगाची खिचडी भरपूर प्रमाणात बनते. आणि मी साबुदाणे घेतले आहेत. साबुदाणे आता जसं की आता उपास चालू होणार आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. तो कधीही मला बनवायला सांगतो त्या कारणाने. आणि तीळ घेतले आहेत आलूवडीमध्ये नाही तर कुठल्याही वड्यांमध्ये टाकायला वगैरे. आणि हे काळे तीळ, हे माझ्या मोठ्या मुलाची फरमाईश आहे, म्हणजे ती साई, त्याची फरमाईश होती. हे बेसन मी ह्यांना सांगितलं होतं की 1 किलो घेऊन या, अर्धा किलोचे 2 पॅकेट घ्या, तरी त्यांनी 1च पॅकेट घेतलं, विसरले ते. आणि हे बासमती तांदूळ घेतले आहेत की बिर्याणी वगैरे नाही तर पुलाव बनवायला. आणि हे गहू, माझे गहू एकदम संपलेले होते, अजिबात गहू नव्हता, त्याच्यामुळे हा गहू घेतला आहे. हा केक, माझ्या मुलाला केक आवडतो त्या कारणाने घेतला. आणि मी आणल्यानंतर म्हणतो नाही मम्मी ह्याच्यामध्ये ट्रुटी फ्रुटी आहे, मला आवडतच नाही. मग सगळं मला सतत संपवावं लागतं. आणि हे लाह्या आहेत, ह्या लाह्या म्हणाल तुम्ही अशा का दिसत आहेत, पण ह्या बाजरीच्या लाह्या आहेत त्याच्यामुळे ते त्याच्या दिसत आहेत. आणि हे कप केक मुलाला प्रचंड प्रमाणात आवडतात माझ्या मुलाला. हा सगळा ताई सुका खाऊ आहे. सुका खाऊ म्हटलं ना की मुलं म्हणजे काय, अगदी माझ्याकडेच नाही तुमच्याकडे सगळ्यांकडे. आणि ही मस्तपैकी कढई घेतलेली आहे, जी की मला बरेच दिवस माझी इच्छा होती की कढई ही मला हवी होती. तर माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की मला ही कढई हवी आहे, तर ते बोलले हो ठीक आहे घे म्हणून. म्हटलं ठीक आहे. त्याला माझी म्हणतात ना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण बायका एकदम हे बघत असतो. भले ते असं म्हणजे असतं तर सगळ्यांसाठी, पण ते आपल्याला पण सुख देऊन जातं. हे बघा ताईनो, मी मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी बेडशीट घेतली आहे. ही बेडशीट माझ्या आवडीची नाही तर माझ्या मिस्टरांच्याच आवडीचा कलर आहे. हे रिनवड्या म्हणजे इकडे तिकडे आहेत सगळ्या, त्यामुळे तुम्हाला 3च दिसत आहेत. हे तेलाच्या पिशव्या, मी मगाशी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलंच असेल, मी तेलाच्या पिशव्या घेत होते. किती घेऊ यामध्ये कन्फ्युजन चाललं होतं, 10 घेऊ का 15 घेऊ का किती घेऊ. ॲक्च्युली तेल मी जास्त वापरत नाही, शक्यतो माझ्या एका महिन्यामध्ये 3 नाही तर 4 किलोचंच तेल असतं, त्याच्यामुळे मी 7च पिशव्या घेतल्या आहेत. 2 महिन्यासाठी फक्त 7 किलो तेल मी घेतलेलं आहे. आणि ॲक्च्युली आम्ही सनी फिनेल आणतो, पण मिस्टर असल्यामुळे अर्धं त्यांच्या आवडीचं अर्धं माझ्या आवडीचं, हे सगळं असं आहे. आणि बघाल तर ताईंनो, तुम्ही म्हणाल की एवढंच हे कसं काय,
तर नाही, डेअरी सगळे डेअरी प्रोडक्ट आहेत. हे बघा ताईनं बिल बघा किती झाले आता, जवळपास आम्ही 10,000वर गाठलेलो आहे. आणि तुम्ही म्हणाल की डेअरी प्रोडक्ट कुठे, डेअरी प्रोडक्ट दिसत नाही, जसं की दूध, पनीर, लस्सी, ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत ताईनं. पण ते आल्याबरोबर फ्रीजमध्ये मिस्टरांनी ठेवले होते, कारण की मी बारकीला घेण्यासाठी, माझ्या छोटीला घेण्यासाठी मम्मीकडे गेल्या कारणाने इथे मग कोण हे करणार, मग त्या कारणाने सगळं डेअरी प्रोडक्ट आहे ते सगळं फ्रीजमध्ये गेलेलं होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकली नाही. आता हे बघा, हे झालं. आता अर्धे डबे मी रिकामे होते माझे, जे की संपलं होतं सगळं, आणि अर्ध्या डब्यांमध्ये तर अजूनही काही काही सामान आहे. मग मी सगळे डबे काढते, ज्या करून आपल्याला कळतं की काय आपल्याकडे ऑलरेडी आहे, काय नाही आहे. आता हे माझ्याकडे सगळं ऑलरेडी आहे आणि हे सगळं दिसतंय बघा ताईनं. आपण एकाच डब्यामध्ये सगळं ठेवल्या कारणाने आपल्याला काहीच दिसत नाही आपल्याकडे काय आहे काय नाही आहे. मग आपण रिपीट सगळं घ्यायला जातो. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब, त्याच्यामुळे हे